म्हणजे संतोषी माता नाही पावली. अहो किती उपाय केले नाही कोणाच वेळ नाही केली. त्या काकांनी सांगितलं त्या सावनेरच्या दवाखान्यात जा, तिथं चक्र मारू मारू थकली. त्या आजीने म्हटलं त्या कोणती म्हणते बाबा माता अनुसऱ्याच्या मंदिरामध्ये जा, तिथं मागणं माग. तिथं नवस बोलली पण कारभारी काही फायदा नाही हो, काहीच नाही होऊन राहिलं. आता माझं लक्ष माझी गलती आहे का सांगा तुम्ही. काहीच होणार नाही. काऊन ती मा तू कुळक कोंबडी आहे, समजली का नाही. या मायाबाईला एखादा भंडार फुटून गेला तर फुटलं, नाही तर पूर्ण आटलं, काहीच नाही होणार. आणि मायमाई येते तुली सूट होते ना मला सूट होते. मग आता काय करू, याच्यातही माझा दोष का. त्या भगवंताने आपल्यावर कृपा नाही केली, आता त्याच्यात मी काय करू शकतो सांगा ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला वाटते याच्यात माझी गलती आहे. बरं एक काम कर, तुही बी गलती नसन माई बी नसन, मी काय दुसरी बायको करू का. जीव देऊ मी आपला. जीवनाचे कष्ट या मुलाच्या साठी म्हणती मला हो. बेल मांजर किती वेळा सांगितलं तुला या कुत्र्याच्या घरात ठेव का करू नाही जात म्हणजे का म्हणलो मा मोले का नाही दुसरी बायको करू का म्हणलो. कोणाले तिले. अरे पक्या बाय तुला मारलं तुला बाईक वाटला का. नाही वाटला ना. मारू मारलीस तर हो ना. आणखीन मार तुला मारल्या फाटीन खेळतेस का तू. अरे पक्या मला नाही वाटत रे की आपलं घर संसार असंच राहिलं पाहिजे म्हणून. कोणत्या बाईला असं वाटतं की तिचं लग्न झाल्यानंतर तिला तिच्या मुलालाही कधी मुलगा झाला नाही म्हणून. तुझी बायको 10 वर्षाचा मुलगा झाला, या कुत्रीने अजूनपर्यंत एक मुलगा किंवा मुलगी झाली नाही. आपण या कुत्रीला घरी ठेवू. एक काम कर, इले आपल्या घरी पाठव, तुझा दुसरा लग्न करून देतो. आणि या वेळेस जरी काही झालं नाही या बेलजोरी नाही बघ माझ्यासारखी भेटणार नाही. मला म्हणते का एवढ्या करून राहिलो तरी काम धंदे अरे हे तर उलटा करून राहिली. अरे उलट्या करून मा एकाने शिटी गावला करो का उलटी करणं. चुपचाप
बेलडोऱ्या सुनबाई आत्याबाई काय हलावा आत्याबाई असं मळमळ वाटत आहे उलटी होत आहे ओके मा चक्करवर चक्कर येऊन राहिलं अजून पण ऐका असं आंबट आंबट खायची इच्छा होऊन राहिली खूप. ओके मा देव पावला दे 10 वर्ष झाले माझ्या घरी पाडणार नाही हल्ला इले आंबट चिंबट खावं वाटते इले मळमळ झोपायला अहो तर तिने आंबट म्हणते ना निंबू देऊ का हो सुनबाई तुला असं वाटते ना हे लक्षण माहितीये का कशाचे आहे कशाची आत्याबाई अगं हे लक्षण म्हणजे एका स्त्रीला जर गर्भधारणा होत राहिली हे त्याचे लक्षण आहे मला असं वाटते सुनबाई 10 वर्ष झाले ग मी आपल्या नातूसाठी रडून राहिली एवढे नवसर केली एवढे देवाकडे गेली नारळ फोडली पण तुला एक काय झालं नाही पण हो या वेळेस मला असं वाटतं तुझी अवस्था पाहून की तुला गर्भधारणा राहिली एक काम कर काय आत्याबाई तो क्या सोबत जा हॉस्पिटल मध्ये तुझ्या बाळाची तपासणी कर आणि हो मुलगा राहील किंवा मुलगी मला आनंद आहे कोणी होईल पण या वेळेस मला जर नातू किंवा नाते झाले नाही तर माझ्यासाठी सासू भेटणार नाही पाहू तुमची आई कशी बोलते मला पाहणार होता आता भगवंताच्या कृपेने आता देम लागला असेल तर बोला नाही तर आपली या घाटीवर तिकडे तसंच वाटून राहिलं मला वाटते ना वाटत आहे तुला आंबट कसं लागते का सांगू तसं नाही का सकाळपासून चिंचा बोरी अन का म्हणते ते जांभळे घरामध्ये का करता घर बनले पायफळे मागून सांगा का म्हणले चला लवकर चला आत्याबाई तापल्या चांगल्या दवाखान्यात जाऊन मग तिकडे एखाद्या हॉटेल म्हणजे हो हो चला चला मग नंबर लागते का दवाखान्यामध्ये किती गर्दी आहे व गुडगे जवान बाया पोरी बाप्पा बाई मा एवढ्या लोकांनी डिलिव्हरी यायची कशी होईल चला आपला नंबर लागून का नाही यायच्या सभा पहिला नंबर लावून या तम 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 करता सांगता अजी डॉक्टर हो डॉक्टर हो साहेब या बहीण माई याच्या गेला धुवा धुवा चला कोणीतरी पेशंट आवाज येऊन राहिला वाटतं अरे या 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 स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार बोला काय प्रॉब्लेम आहे सगळे अक्कल बिकल आहे की नाही का तू डॉक्टर बस नाही कोण होय हो डॉक्टर बहीण मा धोत्राव कुठे डॉक्टर डॉक्टर राहायचे तो धोत्रावर नाही पुराणी सर्व्हिस आहे आमची काही म्हणजे पुराणी सर्व्हिस म्हणजे तेव्हापासून तू मेलासच नाही म्हणजे मेलो पाहिजे का नाही जी पुराणा डॉक्टर म्हणजे मेलाच नाही का बा बोललो तू मग तू मारायला आला का नाही दवाखान्यात आला इला जाऊ का झालं मा बायकोच्या पाच आहे पाहता वैद्य समजून आलात का मध्ये पाहत आहे तर नाही मग आपल्या बायकोने दावाच्या बायकोने दावा जाऊ चेक अच्छा म्हणजे जाऊन का झालं ताप आहे अच्छा महादेवा कोण्या धोत्र्या करावं सर्दी खोकला असन बहुतेक धोत्र्या डॉक्टर आले तेवढं शिक्षण नाही राहत ना मग तू आलात काय तर बहीण कवाई आण तुझ्यात बाकीच्या गोष्टी सोड कामाचं बोल बाकी मा बायकोच्या चेक करशील का चेक कशी मध्ये झालं काय नेमकं तिले गर्भ आहे किंवा नाही सांग ना 1-1.5 महिना झाला असंच वाटत आहे मला 1-1.5 महिना झाला असंच वाटत आहे 1 न 1.5 किती झाले ते म्हणला मालूम 2.5 माई बायको सांगते तेवढं सांगतो 1 न 1.5 आता 2.5 झाले ना मग बरं जाऊ दे म्हणजे झालं का नेमकं
नेमकं डॉक्टर साहेब डबल विचारा लागेल ना. 2-3 दिवस झाले चक्कर येत आहे, असं. उलटी होत आहे लागते, लेमड्या. आणि नाही का मस्त आंबट खाऊशा लागते मला. आणि चक्कर ना आंबट तिने खाऊया लागते, मला काहीच नाही खाऊया लागत. अबे तर तुला झालं काय मग तुला काय खाऊशा लागणार आहे. तेच तर म्हणतो ना. झालं ना भाई. हो. मी काय म्हणतो इकडे आतमध्ये नेतो, चेक होईपर्यंत आवाज द्यायचा नाही. म्हणजे किती दिवस लागंबा म्हणतो. अबे त्या दिवसाची गोष्ट आहे का वेळाची गोष्ट आहे. टायमिंग वेळ म्हणजे किती वेळ. किती वेळ 5 मिनिटं 2 मिनिटं म्हणजे 5 मिनिट लागेल तुले. अबे तर चेक करायला लागेल ना लेंबाड्या. ठीक आहे. तुला 14 मिनिटं दिसत बाकी पण या बाई. बसा लवकर लवकर. आणखी पेशंट आहे. तुले पहिले चेक होईपर्यंत यायचं नाही. त्या बहीण मा तिच्या पोटीच हा आणि इथं राहते तो आणि तू इथं पोट लावतेस. डॉक्टर कोण आहे. हा तर मग तू एक काम कर, हे भुजाडून आणलं आपल्या घरी घेऊन द्या. चल याच नाही. चल द्या. म्हणजे तुम्ही ना दवाखाना बंद झाला. हा बंद झाला तर ले त्या बाई याले बेकार म्हणलं मुलीन काही जे समजत. बरं बाजी का बाबाजी तुले जसं करायचं तसं कर. झालं ना आता कापूर तर झालं ना. काय राहिलं का दिवसभर एकच काम कर म्हणतेस का. सांगा सांगा का सांगा का कसं काय. कसं काय म्हणजे तू म्हणत होता गरोदर आहे, तशी गोष्ट काहीच नाही. म्हणजे आणि हे खाली मस्कार आहे. लय चांगला बोलत आहे. दवाखान्यात आहे समजते का काही. हा. का है काची है काय हल्या हो का. अरे हो का तर हा. म्हणजे हिला काही नाही. तिले काही झालं नाही. हा तर मग उलट्या काढून करते शिद्या काढून करत. तर सांगू तर दे मग तू आपलं सांग ना. पोती पुराण तिले काहीच नाही झालं. तिच्या पोटामध्ये मासाचा गोळा तयार झाला. हा मासाचा गोळा हा खाली गोळा. तर ऐकून घे ना. मासाचा गोळा तयार झाला आणि त्याच्यामुळे गॅसेसची बिमारी तयार झाली. समजते गॅसेस. गॅस एवढं तू समजते. एक काम कर, मी औषध लिहून देतो. फार्मसीतून औषध घेऊन ये, घरी घेऊन जा. ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. डॉक्टर त्यामध्ये हा काय म्हणत होते डॉक्टर साहेब. त्या बहिमा तुला काही नाही. तू काही ओसीच्या म्हणजे हा म्हणजे मी आई नाही होणार आहे. नाही. मग सकाळपासून होत आहे ते काय होत होतं. हा तर ते मला का म्हणून काऊन होत होत. मग आता कसं करू. झाला आत्याबाई आता जीवन घेतल्याशिवाय राहणार नाही. माझं मी कोणता तोंड घेऊन जाऊ त्या घरामध्ये. अरे बाबा तू आणि महासंघाच्या त्या बहिमा म्हणून तुम्ही काही करा. काही असं सांगा तर लागेलच आत्याबाईला. पण तुम्ही सांगा, तुम्ही सांभाळून घ्या. मी कधी सांगायला बसलो तर त्या बहिमा तोंडने झोडपा मारून मला फेकून. चला मग काय झालं रे. ऐकलं झालं ना का. तिच्या पोटामध्ये गोला आहे पण तो नाही. बोला म्हणजे तो नाही. नालायक म्हणली 2 वर्ग शिकवून थोडं तर तुझ्या गोला आहेस गोला. जास्त सुचते का तुला. इकडे ना का झाला. आत्याबाई आत्याबाई नको करू. आत्याबाई तुमची इच्छा पूर्ण नाही झाली. आत्याबाई म्हणजे मी तुम्ही आजी नाही होणार आहात. मी आई नाही होणार आहे. कुत्रे पापी मगे पांढर पाय बेलडोळे.
गोळा आहे म्हणलास मासाचा बघ्या डॉक्टर दहशत झाली म्हणे दहशत त्याचं समजतं का नालायक गोबोन्या इकडे सांगितले होती या कुत्रीने या वेळेत तर काही राहिलं नाही हे माझ्या घरामध्ये पाहिजे नाही निघे निघ घरामधून अरे आत्याबाई असं नका करू तुम्ही कुठं जाणार मी तुम्हाला सोडून कुठे जा माझ्या डोक्यावर खाऊ एका आडामध्ये लोक जीव दे कोटी धस कोटीचा पण घरामध्ये जा जा चल आत्याबाई माझ्या माहेरी कोणीच नाही आत्याबाई इकडे ये इकडे तू ये इकडं नाही म्हण ये इकडं नाही ये धाव मारीन ये इकडं आपल्या मायला मारत यासाठीच तुला पैदा केले मारत नाही तू का तिच्या पाय धरली होती का नाही तर तिच्या पाय मा हातामध्ये लग्न करून आले त्या दिवशी पासून तुम्हाला मी आपली आई समजली मला वाटलं होतं तुम्ही आपल्या मुलीप्रमाणे मला वागवाल आणि आज मला मरणाच्या दारावर सोडून का करू आरती कर तुझी तो तिला काय म्हणून तुझ्या डोक्याला बेल्डर काय ना माघाच्या सोडा खायची चंपू राहीस घे बेल्डर मेंगले कुत्रे हात जोडते आत्याबाई कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून 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 कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा कुठे जाऊ आत्याबाई तुम्हा सोडून
मोठा तू नको ठेव म्हणली पण बायच्यावर याच्यावर तोंडावर चल घरात चल हे बेल्ट दिसले माझे चल चल गे माय साली चाल मा दोघे करू आपण देवा परमेश्वरा अरे कोणत्या जन्माचं पाप भोगून राहिली रे मी राग असताना माझे आई वडील वारले आणि मला बाळ म्हणून काहीच नाही त्यासाठी माझ्या आत्या बहिणी मला घराच्या बाहेर सोडलं कुठं जाऊ सन्माननीय राजू भाऊ के अदा सवारी इनके ओर से 100 रुपये का नजराना आया है पार्टी शुक्रिया अदा करती है थैंक यू त्याचप्रमाणे यादवजी ठेकेदार मूल कंपनी बोरुजवाला यांच्याकडे सुद्धा 51 रुपये आले त्या विचारधार पार्टी आभारी आहे धन्यवाद काय करू कोणाच्या सहाऱ्याने जाऊ मी कोणाचा सगळं हात पकडू माझ्याजवळ एकच उपाय राहिलाय फक्त आणि फक्त मी माझा जीव देऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही करू शकत कुठं जाऊ बाई खाऊ दे माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या सासूचं जर दुःख कमी होईल जाते त्या फाडी खाली बसून राहते चला भाऊ दिवसभर राहिलेली लाईनीने साथ दिली जागा आपली बोलून झाली आणि आता लाईन चालली गेली माशी अंधारे झाला 6 वाजले गावाकडे गेलं पाहिजे कारण डुकराची संख्या खूप वाढलेली आहे वाघही वाढले चला काही बोलत चालत गेलं पाहिजे प्रथम नमो गौतमाच्या प्रथम नमो
कोण होय बसला आहे दैतीन होय का भूतीन होय की कोण चोर होय आजकाल बाई सारखी दिसते पण आजकाल बाया चोरी करायला लागल्या आहेत समजलं की नाही अनेक माणसाला लुटलं हो काळात खूप बदल झालेला आहे काय हरकत नाही आपल्या जवळ तर काही नाही हिम्मत केली पाहिजे कोणा जवळ गेलं पाहिजे बापरे पोरीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा उसकुसकू लढत आहे हॅलो हॅलो आजी कोण तुम्ही ताई उभे हा अरे बापा हे तर आपल्याच गावची मुलगी आहे एवढं फरक आहे का ती मी टोलीवर राहतो हे गावामध्ये राहते इकडे कोण ताई आता किती वाजले तुला मालूम आहे 6:45 होऊन राहिले जिकडे तिकडे वाघाची संख्या वाघ आले आहेत खाऊ द्या दादा मला खाऊ द्या काय झालं मी जर मेले तर माझ्या सासू सासऱ्यांचं तर दुःख कमी होईल अरे बाबा हे इतकं म्हणजे तुझे एवढं दुःख झालं तुला काय केलं तू कोणाचा गुन्हा केला कोणाच्या घरची चोरी केली नाही दादा कोणाला काय जळ्यात टाकून मारलं का नवऱ्याला फाशी लावली नाही मग झालं काय काय सांगू दादा तुम्हाला लग्न होऊन मी 4 वर्ष आले बरं पण मला अजून मूल बाळ काही नाही दवाखाने केले देवी देवतांकडे गेली सगळं केलं पण अजून काही फायदा नाही आणि ह्याच कारणाने माझ्या सासूने मला घराबाहेर काढलं असं आणि मी माझं सासरचं तर आहे पण माझ्या माहेरी कोणीच नाही कोणाच्या आसऱ्याने जगू म्हणून या जंगलात आली काय हरकत नाही बघ तू मला दादा म्हटलीस तू माझी बहीण झाली समजलं का नाही रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं हे श्रेष्ठ असते मी तुझ्या पाठीशी आहे ग मी तुला न्याय मिळवतील तू माझ्यासोबत चल नाही दादा तुम्हाला माहित नाही माझी सासू किती बदमाश बाई हो ना बघ तुला माझ्यावरती विश्वास नाही का माझ्यावरती विश्वास नाही अगं तुझ्या केसाला तर माझ्या मासाला समजलं माझ्यासोबत चल हिम्मत कर मी आहो ना का तुझ्यासाठी समजलं तुम्ही म्हणता चला चल माझ्यासोबत चल वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पाया त्याचा ताई तू इथेच था हेच आहे ना तुझ्या सासूचं घर हो शांताबाई पाटली माझी सासू अच्छा काही हरकत नाही मी आवाज मारतो तू रडणं बंद कर हिम्मत ठेव समजलं का सगळ्यात मोठी हिम्मत असते हॅलो 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 अरे या घरी आहे का कोणी हॅलो 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 कोण आहे या घरामध्ये बापरे कसे माणसं आहेत यात काही समजत नाही किती वेळचा आवाज मारून राहिला मग बोलायला खाली नाही उघडीन बाई नमस्कार जी अरे बापा तुमचा आडनाव माया काय दोष आहे का हो यायचा आडनाव उघडे आपला आडनाव उघडे आहे म्हणून तुम्ही चुकून बोललो का जी नमस्कार कोण आहे तुम्ही मी तुम्हाला कोण दिसतो जनावर दिसतो का माणूस दिसतो का काऊन म्हणजे तुमची बोलण्याची भाषा कशी दिसून राहिली मला का म्हणले शिवा द्यायचे अरे शिवाने पण मी काही शिवा देतो का तुम्हाला अरे अशी पद्धत आहे का तुमच्या घरी जर कोणी आलं तर काही कामानिमित्त काही कारणास्तव झालं असेल की नाही कोणतं काम आहे हा कोणतं काम आहे काम लहानच आहे फक्त एक गोष्ट विचारतो कोणता या माऊलीला तुम्ही ओळखता काय बाई
जरा तोंड सांभाळून बोला बरं. माझा हात जनावरांपेक्षा जनावर आहेत. चांगला नाही उभा आहे ती. बाई तुम्हाला असं वाटते का? कोण आहे का तो? तुम्हाला मला असं समजता का तुम्ही? असंच म्हणजे अट्टू चक्र समजता का मला? कोण घ्या चिलम तोंड घ्या. ए मुचूक तोडणे चांगली बोल. माझा की पद्म चांगलं पाहिला या पोरजोड्यामध्ये. तुम्ही काय जे मरण मागायला आल्या? मा बाप लगेच तिचा जमेला लक्षात ठेवतो. म्हणून त्या मायने हुरहुरी सुटली धक्के मारायची. त्या मायने झटके मारलो पण मीने झटका नाही मारलो ना. मी जेव्हा आसोडा मारीन तेव्हा तुला समजायला येईल बाई. मी लहान साव पण धक्का मारून फोडून खातो. हा मा घरी का माझ्यासोबत कुस्ती खेळायला का काय? हे कुस्ती खेळायची गोष्ट नाही बाई. चांगली बोल. तुला तुझी बायको तुला का वाटून राहिलं? माझ्यावर हात लावते. हात करते म्हणजे तू जेव्हा माझ्या अंगावर येतं लावू का पोलीस स्टेशनला फोन? लावू का पोलीस स्टेशन? थांबलं ती गरमीच उतरवून देतो. त्याजवळ किती पैसा आहे किती इस्टेट आहे? काय ना रे. हॅलो हॅलो हॅलो. थांबून जा. तुम्ही लावून काही फायदा नाही. मायमा पोलिसांनी देते. काय देते? तुम्ही माय पोलिसाला देत असाल का नाही तर त्या पोलिसाची बदली केव्हाची झाली रे? आता नवीन माय मित्र आला तिथं. नवीन माय मित्र आला रामगुंडू. नाही रे. समजलं का नाही? नाही रामगुंडू आडनाव आहे त्याचं रामगुंडू. एसपी आहे नवीन एसपी आहे. तुला चांगला वाटलं का? आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाईन मला दंडे मारते. पोलिसाचा दंडा कारा राहायची. कामाची गोष्ट करा माझ्यासोबत. मला सांगा या माऊलीचा अपराध काय? ते आज मी कदाचित तिच्या जवळ पोहोचलो नसतो. त्या माऊलीनं आत्महत्या केलं असतं. काय अपराध आहे? मेली असती तर तुझ्यावर त्याची गुन्हा काय आहे नेमकं हे तर सांगा. तुला मालूम नाही? मी या गावचा तंटा मुक्ती अध्यक्ष. एक फोन जरी केला का नाही तर पुरा घरादारा सकट नेते आता तुम्हाला उचलू. साहेब गलती माझी काही नाही. बापूची काही गलती नाही. बरं सांगा. या कुत्री 10 वर्ष राहिली. बरं हे कुत्री होय? कुत्रीने तर काही शेरी म्हणा. तुमचा पोरगा कुत्रा. हिला कुत्री म्हणतात तेव्हा काही नाही वाटत. कुत्रा म्हणलं तर आग होते. हे बिल्डर हे पायडर पाय वाजवते. 10 वर्ष घरामध्ये नांदून राहिली. अच्छा आता तरी होईल. उद्या होईल परवा होईल. बरं पाहता पाहता वर्ष निघून गेले. हिने पोरगा होईल म्हणली. पोरगा होईल पोरगी होईल. या कुत्रीले काही नाही होऊन राहिला. अच्छा का करू घरामध्ये काय? बरं पोरगा पाहिजे पोरगी पाहिजे. आज माझी एवढी महामारी इस्टेट आहे. आज मला पोरगा जिवंत आहे. माझ्या नंतर माझ्या पोराले होईल. उद्या माझ्या पोराले या कुत्रीच्या पोटी काही नाही आहे. माझ्या पोराला कमी जास्त झाला. हे महामारी कोणी कुठे येईन मी असं? कुठे? बरं मला हे सांगा तुम्हाला पोरगा पोरगी पाहिजे होतं तर पहिलेच तुम्ही जेव्हा लग्न केलं या माऊलीच्या घरी गेले एक पोरगी जेव्हा तुम्ही पसंत केलं तर या पोरीने पहिले चेक करायला पाहिजे होतं तुम्ही. का चेक करू? का हिच्यामध्ये गुणसूत्र आहेत किंवा नाही? बरोबर आहे. आता का लोक पाळतात तर गुणसूत्र पाळतात. तुझ्या बोलण्याचं प्रति उत्तर देऊन राहिलो मी. समजलं? डोकं खराब नाही करायचं नाही तर म्हणजे काय माणूस बोलायला लागा. सांगितलं ना? बाप रे. काय करे महाल मारीने राखण कोण राहील? कदाचित कोणी नेलं तर मला मेल्यानंतर केस कोण देईल असं तुमचा भाग आहे ना? मला सांगा मनुष्य मेल्यानंतर केसच काऊन देतात जी? केसच काऊन देतात? एखादी हात काऊन नाही देत? पाय काऊन नाही देत? एखादी डोळे काऊन नाही देत? एखादी कान कापून काऊन नाही देत माय बाबाले? कान केसच काऊन द्यायला मालूम आहे ना? हुशार लोक आहे. केस जर दिले ते म्हणतात नाही माली उठला आणि केस फुटला. केस दिले म्हणजे चाटी केली तर उद्या सकाळी केस दिले तर पुन्हा त्या केसाचं वाढणं चालू होते. बरोबर? केस पुन्हा येते का नाही डबल? म्हणून हे केस देते. मला सांगा पोरगा पाहिजे. पोरं तुम्हाला मालूम आहे पोरासाठी ज्या ज्या मायबापाने कष्ट केले डॉक्टर इंजिनियर बनवलं आणि ते त्याचे मायबाप आज अनाथ आश्रमामध्ये आहेत. समजलं की नाही? तुम्हाला मालूम आहे इतिहास? इतिहास मालूम आहे?
महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले किती शिकल्या तुम्ही? म्हणजे किती शिकल्या तुम्ही? मी सरपंच साहेब, हा, मी नाही शिकली जी. काय काय शिकली? आमच्या घरात कोटीची शिकायचं. हा, पुरा बुडात किडा दिसते मला. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंना आयुष्यभर मुलं बाळ झाले नाही, बरोबर आहे? काशी नावाची महिला होती आणि तिचा जिवंतपणी पती मरण पावला. सती जाण्याची पद्धत होती. तिला त्या नवऱ्याच्या चितेवर उडी घेण्याची वेळ आली होती, परंतु ते तिथल्या गावातल्या लोकांनी तिच्यावर बलात्कार केला, तिच्यावर रेप केला. ते गरोदर राहिली, तुम्हाला सांगतो. आणि तिला लोक सगळे तिरस्काराच्या भावनेने पाहत होते आणि मग तिला असं वाटलं, अरे म्हणे माझा कोणी स्वीकार करत नाही आणि या नालायकाने माझी अब्रू लुटली, मला गरोदर ठेवलं, जीवन जगून काही उपयोग नाही म्हणे. आणि म्हणून मुठा नावाची नदी होती, मुठा नावाच्या नदीवर उडी मारायचं, आपला जीव द्यायचं, आत्महत्या करायची. पण माझे महात्मा फुले तितक्यामध्ये त्या माऊलीच्या जवळ गेले, तिचा हात पकडला, ते रडायला बसली. तिने आपली व्यथा सांगितली, पण माझ्या महात्मा फुलेनं तेवढ्या रात्री आपल्या घरी नेलं आणि सावित्रीबाईनं तिचा मान सन्मान केला. सावित्रीबाईनं मान सन्मान केला आणि त्या बाईची डिलिव्हरी आपल्या घरामध्ये केली, आपल्या घरी केली. तिच्या बाळाला दत्तक घेतलं, त्याचं नाव ठेवलं यशवंत, बरोबर आहे? तिथं कोणी अभ्यासक लोक असतील, यशवंत नाव ठेवलं, त्याला डॉक्टर बनवलं. काय वाटते तुम्हाला? संत गाडगे बाबा कीर्तन करत असताना संत गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला. त्यांनी म्हटलं, वार्ता जेव्हा आली, महाराज गाडगे बाबा तुमचा मुलगा मरण पावला, गोविंदा नावाचा. तर संत गाडगे बाबा म्हणतात, असे जन्मास येतात कोट्यानं कोटीनं, काय लढवणे म्हणे एका लेखा. काय विचार झाला तुमची? मला सांगा. हे माझे माय, मला एक गोष्ट सांग. या ठिकाणी जर तुझी मुलगी असती, फॉर द एक्झाम्पल, या ठिकाणी तुझी जर मुलगी असती आणि ते दुसऱ्याच्या घरी जर नांदायला गेली असती आणि तिच्यावर जर हे वेळ आली असती, तर तुझ्या जीवाला काय वाटलं असतं? तुमची गोष्ट खरी आहे जी. आहे ना खरी? चुकी झाली माझ्याकडून, एवढा अन्याय अत्याचार. अरे म्हणून मी काय म्हणतो, अरे जर काय एखादा संकटात, बरोबर आहे? अरे जर काय एखादा संकटात सोडून जाणे त्याला भाई तुम्हाला सांगतो परत, हे शरीर आहे ना, हे शरीर हे रोगाचं माहेरघर आहे, समजलं? आणि एवढं घमंड नाही करावं माणसाला. रोगाला कोणत्याच मनुष्याला सोडलेलं नाही, समजलं? कोणाला अटॅक आहे, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, बरोबर आहे? अनेक प्रकारच्या बिमार आहे. आणि तिला का माहित होतं का की मला असा आजार होणार आहे बा म्हणून? समजलं? तिच्या हातचं आहे का भाऊ? नाही, तिच्या हातचं आहे काय? अरे 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 म्हणून काय म्हणतो पुढच्या कड्यामध्ये आहे का? लक्ष द्या माझ्याकडे, समजलं की नाही? ढोरा वासरे जीवन जगतात, त्या जीवन जगण्याला काही किंमत नसते, पण आम्ही माणूस आहोत. आमचं जीवन कसं असलं पाहिजे, आमचं जीवन कसं असलं पाहिजे. अरे कोणाचं आम्ही चांगलं करू शकत नाही, तर अन्यथा वाईटही नका करू.
समजलं की नाही? आणि म्हणून आजार कुणाला कसा सांगून होतो आणि आजहीला झाला उद्या तुम्हाला होतो. आज झालं होतं तुम्हाला होतं माझी बहिणी का पोरं पोरं करायचं. अरे तुझ्या कुणामध्ये कोण ना कोणी समजलं का नाही? एखादी मुलबाळाला तिला जर झालं तर मग का करशील? वरतून येशील खालतं? नाही वरतून खालतं येशील का? जया दुःख समजलं. तुमच्यासारखा श्रीमंत माणूस नाही, गरीब माणूस आहो. परंतु या ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला. यानंतर आमच्या जोडीला लाभलेलं